मिरजेत मोबाईलच्या युगामध्ये विलुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळांचा देखावा सुदन जाधव यांनी साकारला. बालगणेश ही भोवरा खेळ खेळतो. पारंपरिक लगोरी, लंगडी, फुगडी, झोपाळा, भोवरा, विटी दांडू या दोरउडीसह 16 खेळांचं देखाव्यातून प्रबोधन. मोबाईलच्या युगात पारंपरिक खेळ विलुप्त होत चाललेले आहेत. इमारतींच्या उंच उंच गर्दीमध्ये खेळांची मैदानं आणि घरासमोरील अंगण अपुरे पडले आहे. उन्हाळी सुट्टीत किंवा शाळेच्या सुट्टी दिवशी गल्लीबोळात, चौकात लहान मुलांचा होणारा गोंगाट सध्या कधी कानावर पडतच नाही. कारण ही लहान मुले आणि तरुण सोशल मीडियामुळे मोबाईलमध्ये हरवून गेलेली आहेत. जुन्या अनेक खेळांची काहींना माहितीच नाही, तर काहींच्यात असे खेळ विस्मरणात गेलेले आहेत. आणि या सगळ्यांना या खेळांची पुन्हा आठवण करून त्याकडे ओढा निर्माण करण्यासाठी शहरातील ब्राह्मणपुरीत राहणाऱ्या सुदन जाधव या इंजिनियरने आपल्या बालगणेशाच्या मूर्तीसमोर जुन्या पारंपरिक खेळांना प्राधान्य देणारा देखावा सादर केला आहे. हा देखावा आबालवृद्धांकडून सध्या कौतुकास पात्र ठरतो आहे. सामाजिक प्रबोधन करणे हा सुदन जाधव यांच्या देखाव्याचा मुख्य हेतू असतो. यावेळी त्यांनी बालचमूबरोबर तरुणांना जुन्या आणि हरवलेल्या खेळांची आठवण करून देण्याचा प्रयत्न आपल्या देखाव्यातून केला आहे. यामध्ये आंधळी कोशिंबीर, मामाचं पत्र हरवलं, लंगडी, दोरउडी, गोट्यांचा खेळ, चोर पोलीस, फुगडी, मासे पकडणे, विटी दांडू, पाण्यात कागदी नाव करून सोडणे, सागरगोटे, झोपाळा, टायर पळवणे, लगोरी, जिबली आणि भोवरा आदी विस्मृतीत जात असलेल्या खेळांना गणेशोत्सव देखाव्यासमोर आणून जुन्या नागरिकांना या खेळांची आठवण करून दिली आहे. शिवाय तरुणांनी या खेळांना प्राधान्य द्यावा असा संदेश दिला आहे. तर बालचमूंना मोबाईल नसलेल्या जमान्यात असे खेळ खेळले जायचे याची माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या झपाट्यानं बदलत चाललेल्या तंत्रज्ञान जगतात आर्टिफिशियल अर्थात AI तंत्रज्ञानाचं युग आलं आहे. पूर्वी जे खेळ जमिनीवर खेळले जायचे त्या खेळातून शारीरिक व्यायामाचे शास्त्र असायचे, मात्र हे सर्व आता मोबाईलवर आलेलं आहे. विविध ॲप्सच्या माध्यमातून या ऑनलाईन गेमिंग विकसित झालेलं आहे. त्यातच बाल्यवयापासून पालक मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि या मुलांना मोबाईलवरच गेम खेळण्याचं व्यसन लागतं. त्यामुळे प्रत्यक्ष खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष होतं. परिणामी शारीरिक व्यायाम बंद होतात. शहरातील ब्राह्मणपुरीत माधव सहनिवासमध्ये हा देखावा अतिशय उत्कृष्टपणे साकारण्यात आला आहे. नमस्ते, मी सुदन जाधव, राहणार ब्राह्मणपुरी मिरज. यावर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना घरातील गणपतीसमोर एक संदेशात्मक आणि जे काय आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक देखावा सादर केला आहे. जे आपले बालपणीचे आठवणीतले हरवलेले खेळ आहेत, जे आता लुप्त होत चालले आहेत, त्या खेळांचा एक देखावा सादर केला आहे. आणि ते खेळ म्हणजेच जे असणारे लंगडी, भोवरा, त्यानंतर असणारा विटी दांडू खेळ, त्यानंतर आपले असणारे पाण्यात बोट करून सोडणे, आंधळी कोशिंबिरी, फुगडी, झोपाळा यासारखे खेळ असे असंख्य खेळ बनवण्यात आले आहेत. आणि ते खेळ आपल्या शाडू मातीपासून घरात त्यांची मूर्ती बनवण्यात आले आहेत. त्याला कलर काम वगैरे गेले 2 महिन्यापासून याचा हे चालू आहे बनण्याचा. यातून हा संदेश आहे की हे जे खेळ आहेत, जुने खेळ आहेत, पारंपरिक खेळ जे आहेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल गेम्स म्हणतो, जे काही कुठे लुप्त होत चालले आहेत. आणि हा लुप्त होण्याचं कारण म्हणजे आता आजकालची जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांपासूनच मोबाईलचं वेड लागलेलं आहे. आणि मोबाईल फोनमध्येच गेम डाउनलोड करणे आणि आभासी किंवा व्हर्च्युअल गेम जे आहेत किंवा कॉम्प्युटर गेम हे खेळ जात आहेत. आणि हे खेळ बंद होण्याचं कारण म्हणजे एक अशा आहे की जे काही आता जागा आहेत, अपुऱ्या जागा आहेत, किंवा जे पूर्वीचे जे शाळा कॉलेज होते त्यांचे मोठे मोठे मैदान होते, पण आता ते कुठेतरी मैदान छोटे होत चाललेले आहेत. त्यामुळे असे गेम मुलांना शाळेत अथवा बाहेर अंगणात देखील खेळता येत नाहीत. त्यामुळे यावेळचा गणपती जो आहे, गणपती देखील या मुलांमध्ये रमून स्वतः भोवराचा खेळ खेळत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे. या गणेशोत्सव मध्ये हा डेकोरेशन सादर करण्याचा एकच संदेश असा होता की हे पारंपरिक गेम जे आहेत हे पूर्वी खेळायचे, त्यामुळे पूर्वीच्या जे काही मुलांची बौद्धिक विकसित जी क्षमता होती ती वाढत होती, त्याप्रमाणे एक शारीरिक विकसित होत होत त्यामुळे. बट आता तोच खेळ मोबाईलने घेतलेला आहे आणि कॉम्प्युटरने घेतलेला आहे, त्यामुळे त्यांची जी काही शारीरिक असेल, बौद्धिक असेल, ती कमकुवत होत चालली आहे. त्यामुळेच जे आजार आहे, आजारपणला आपण कवटाळत आहोत. आता जे हे पूर्वी गेम खेळत होते, या गेमला आपल्या शाळा असतील किंवा गव्हर्नमेंट असतील त्यांना प्राधान्य द्यावे आणि हे खेळ परत विकसित व्हावेत, हा मेन संदेश आहे. आणि जे काही ॲडिक्शन आहे किंवा सोशल मीडियावरती जे मुलं आपला टाईम वाया घालवतात, त्यापेक्षा एकमेकांना भेटून आणि हे जे खेळ आहेत हे खेळ एकमेकांसंग भेटून खेळावेत, असा हा मेन संदेश आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.